काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता. सोहळे असे मनात रंगता, घन बरसू लागे जरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. घरास लागता, भान हरपते समोर पाहता. हो पाऊले तुझी घरास लागता, भान हरपते समोर पाहता. धुक्यात विरघळे चंद्र रात्रीचा, तुझ्यात हरवते, तुझ्यात राहता. रात सौख्य हे भरून वाहता, पहरून येऊन बरा, त्यात वाटेवरी मोगरा, मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. पाहिलं मी तुला गा रूप साठले लोचनी, एकांताचा तिढागा सुटला हा तुला पाहुनी. हो पाहिलं मी तुला गा रूप साठले लोचनी, एकांताचा तिढागा सुटला हा तुला पाहुनी. साथ तुझी देना मला या जीवनी, सोनियाच्या पावलांनी येशील कधी. पोरी मला कळतंय की तुझ्या संगतीनं जीणं खुशाल, पोरी मला कळतंय की तुझ्या मनात दडलंय काय, पोरी मला कळतंय की ग, पोरी मला कळतंय की तुझ्या संगतीनं जीणं खुशाल, पोरी मला कळतंय की तुझ्या मनात दडलंय काय, पोरी मला कळतंय की.
पेटली पिरमाची ज्योत माझ्या मनामंदी पेटली हुर हुर काळ जात तुझ्यामुळे साजनी भान माझे हरपून जाते रूप तुझे पाहुनी वाहणारा वारा आसमंत सारा माझ्या प्रेमाची देती ग्वाही सागराच्या लाटाया नागमोडी वाटाया वाट तुझ्या येण्याची गपाही तुला ग पाहून माझ्या या मनात घडतंय बरंच काही पोरी मला चालतंय की तुझ्या संगतीनं जीना खुशाल पोरी मला कळतंय की तुझ्या मनात दडलंय काय पोरी मला चालतंय की पोरी मला चालतंय की तुझ्या संगतीनं जीना खुशाल पोरी मला कळतंय की तुझ्या मनात दडलंय काय पोरी मला चालतंय की पोरी मला चालतंय की शोधते तुला सांग साजणा वादळे मनात उठतात कारा पहिलं प्रेम झालं वाटतंय आज मला अरे सगळ्याच वाटतंय भारी वाटे गुलाबी दुनिया ही सारी आहे तुझ्याच साठी मी वेडी आपली एक नंबर हाय जोडी तुला रे पाहून माझ्या या मनात घडतंय बरंच काही पोरं मला चालतंय की तुझ्या संगतीनं जीना खुशाल पोरं मला कळतंय की तुझ्या मनात दडलंय काय पोरं मला चालतंय की पोरं मला चालतंय की तुझ्या संगतीनं जीना खुशाल पोरं मला कळतंय की तुझ्या मनात दडलंय काय पोरं मला चालतंय की पोरं मला चालतंय की ओळून जीव टाकला सागर सुखाचा भेटला ओळून जीव टाकला सागर सुखाचा भेटला ओ काळजात घर केलं बघता रमून गेलं देवाजीनं पदरात हे दान दिलं या आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलं या आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलंया आभाळाला भेटाया धरणीनं जीवाचं रान केलं या अंधाराला उजळणारी दिव्याची तू आतर तुझ्या भेटीवानी सुख नाही सर्गात र अंधाराला उजळणारी दिव्याची तू आतर तुझ्या भेटीवानी सुख नाही सर्गात र हो सोन्यावानी काया तुझी मधावानी वाटत ग झाडपान फुला मंदी सख्या तुझा भास ग नाव तुझं गोंधलन जन्माचं सोनं झालं बिरमात जीव येडा खुळा झाला या आभाळाला भेटाया धरणीनं
भेटाया धरणीनं जीवाचं रान केलंय सात जन्माची गाठ तुझ्या संग बांधली दुःखाच्या उन्हामध्ये होईन मी सावली सात जन्माची गाठ तुझ्या संग बांधली दुःखाच्या उन्हामध्ये होईन मी सावली हाताच्या फोडावानी तुला जपणार ग सुखी संसाराची बाग फुलणार ग बहरून रान आलं हिरव्याच लेण्याला उफाळल्या पिरमाला उधान आलं या या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो 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 त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक त्याच्या करवल्या गो करवल्या
आठवण ठेव तू या माहेराची, आठवण ठेव तू या माहेराची, साजली जन्मो जन्मीची जोडी, साजली जन्मो जन्मीची जोडी, पुर्यात सदा मंगलम शुभमंगल आई मनी दाटल्या आठवणी, अश्रू आले लोचनी, भावंडासी विसरू नको तू मुली, जाशी पतीच्या घरी रागाने कुणी बोलिले जरी, सोडू नको नम्रता जा मुली तू, दिल्या घरी सुखी राहा, कुर्यात सदा मंगलम शुभमुहूर्त सावधान. किणकिण काकड वाजे ऋणझुण भिडीत गजरा, कपाळी चांदण चांदण, मेहंदी हाताला रंग गालिया, मनात प्रेमाची झाली गुंफण, औलद वासाचे झुळते हळुवार नाते, औलद मासाचे झुळते हळुवार नाते, लगीना सराई आली, लगीना सराई, लगीना सराई आली, लगीना सराई. हे सगळी चौघडा वाजे दारी अंगणात, मांडवदार सजला सजल घरदार. हे मंगल घटिका आली आनंददारी, नवऱ्या मुलाची ही आली स्वारी. हे सगळी चौघडा डोंगरीकर तरुण मंडळ सतत 27 वर्ष आम्ही हे सामूहिक विवाह सोहळा याचे आयोजन करतो. याचं एकच कारण असं आहे की गरिबांना याच्यामध्ये सर्व प्रकारची सुख सुविधा भेटली पाहिजे आणि कमीत कमी खर्चामध्ये हे लग्न पार पडलं पाहिजे. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली,
जाणीवांचा पूल कोणी सांधला ऐल तिरी पैल हाती वधूवरांना खास शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आपल्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते अमोलजी कीर्तीकर या ठिकाणी डोंगरीकर तरुण मंडळाच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलेले त्यांचं मी स्वागत करतो. मी विनंती करेन डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र लडगे यांना की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित. डोंगरीकर तरुण मंडळाच्या माध्यमातून होत राहू आणि त्याच्यामध्ये जो काही सहभाग असेल तो नक्कीच आमच्या वतीने आम्ही घेऊ. ज्यांचे विवाह सोहळे या ठिकाणी झालेले आहेत त्यांच्यासुद्धा मी उर्वरित आयुष्याकरता आम्ही सुखाचा समोर आयुष्यात आहो ही प्रभूच्या चरणी देवाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव गेले खोरले माझे तुझे. हे बंध सोडले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी. अनोखी गाठ कोणी बांधली. नमस्कार. डोंगरीकर तरुण मंडळ त्यांच्या 27व्या वर्षाचा सामूहिक विवाह सोहळा त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच पुढे मागे चालू ठेवून द्या. आजच्या या सामूहिक लग्न सोहळ्याला इथे उपस्थित राहिलं बघून खरंच आनंद वाटला. कारण कोळी समाजाचं लग्न म्हटलं फक्त हे दाम्पत्य असं लग्न करतं आणि त्यांचा खर्चाचा भाग किती मोठा असतो हे तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात आहेच. परंतु डोंगरीकर तरुण मंडळ याने जो पुढाकार घेऊन पूर्ण कोळीवाड्यातील रहिवाशांना एकत्र आणून आज गेले 27 वर्ष सामूहिक लग्न सोहळा पार पडत आहेत. सर्व कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये हातभार लावतात त्याबद्दल त्या संपूर्ण डोंगरीकर तरुण मित्र मंडळ त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देत असताना आज सर्व नवनिर्वाचित वधूवर त्यांना देखील मी त्यांना मंगलमय शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर लाभो, त्यांच्या आयुष्यात भरभराटी हो आणि असाच सुखाचा संसार आयुष्यभर करू हीच आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. डोंगरीकर तरुण मंडळाला हकेला उभे असते. खरोखर त्यांचे यावर्षी काम काय सन्मान सामाजिक संस्थांनी यावर्षी सामूहिक विवाह सोहळा ठेवला नव्हता आणि याने डोंगरीकर तरुण मंडळाने पुढाकाराने यावर्षी एकदम मस्तपैकी सर्वांच्या गरजा भागतात असा या विवाह सोहळा खरोखर एकदम सुंदररित्याने यावर्षी पार केलेला आहे. खरोखर डोंगरीकर तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कोळी संस्थांच्या वतीने मी मनापासून आभार मानेन आणि खास करून त्यांचे अध्यक्ष जय महेंद्र लडगे यांचं काम एकदम वाखाण्याजोगे असते. कुठे पण काम करायला त्याला 24 तास तो त्याच्या कामामध्ये झोकून देतो. कसं काम यशस्वी होईल त्याच्याकडे त्याचं भरपूर लक्ष असतं. खरोखर महेंद्र लडगेचे मी मनापासून आभार मानेन. असंच काम तू करत राहा मंडळासाठी आणि मंडळ पण तुमच्या पाठीशी सदैव उभं राहा. काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घनभर सुलागे जरा. 20 गावाचा प्रश्न जर कोणी सोडू शकतो आणि कोणामध्ये जर हिंमत आहे तर ते फक्त आणि फक्त रवींद्र वायकर साहेब त्यांच्यातच ती ताकद आहे आणि ती धमक आहे ती करण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे. नमस्कार. माईक बंद होत आहे तुम्ही बोलू नका, फक्त जेवायला या. आज आपल्या इकडे गेले 27 वर्ष आपण सामूहिक विवाह ही प्रथा आणि परंपरा या इथं जपलेली आहे आणि त्याच्यामध्ये इथं 8 लग्न यावर्षी
या 8 जणांचं लग्न या इथं मोठ्या उत्साहाने साजरं करतात. ही परंपरा मी देखील माझ्या इथं मी आमदार असल्याने जपलेली आहे. जोगेश्वरी, अंधेरी आणि गोरेगाव मध्ये जवळजवळ 27 आदिवासी पाडे आहेत आणि त्या 27 आदिवासी पाड्यांमध्ये 10,000च्या वर कुटुंब आदिवासी राहतात आणि यांची सामूहिक लग्न मी घेतली होती. 100 आदिवासींची एकाच वेळेला मी सामूहिक लग्न घेतली होती. त्यांना त्यांचे कपडे, त्यांचे भांडी, भांडी, कपडे, लग्न आणि एक मंगळसूत्र अशा पद्धतीने प्रत्येकाला दिले होते. तीच आठवण मला आज आता होते. आणि मग पुढच्या वर्षी देखील मी भांजीला म्हटलं, अरे वा असं असेल तर मला पण त्यामध्ये इन्व्हॉल्व करा आणि माझा देखील हातभार लागू दे. तर पुढच्या वर्षी नक्कीच माझा हातभार देखील मी आपल्याला तुम्ही सांगितलं मला एवढा खर्च येतं तर त्यातला अर्धा खर्च मी करेन, की जेणेकरून मला देखील कळेल की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न चालू आहे किंवा असं आहे. एक कौटुंबिकपणा आहे त्यामध्ये दिसून येईल. मी सर्वांना जे वधू आणि वर आहेत आणि त्याच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिनंदन करतो की आज आपण 27 वर्ष झाले आणि तुम्ही स्वामींनी विवाह करता. असंच आपल्या गावावर स्थानिक लोकांवर असं तुमचं प्रेम असू द्या आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि असंच तुम्ही कार्य करत राहा. आणि 2 शब्द म्हणून कसे सामान थँक्यू. विनंती शुभेच्छा धन्यवाद. तरुण मंडळ जेव्हा गावाला गरज पडली तेव्हा ते लोक उभे राहिले आणि त्यांचा 27 वर्ष जो सामूहिक विवाह सोहळा चालला त्या सोहळ्याला भांडीगली कोळी समाज संस्थेतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. सोहळा वर्ष 27वी हा भव्यजीव सोहळा हा दरवर्षी सुरू आहे. डोंगरी गल्ली तरुण मंडळ त्यांचे हितचिंतक सभासद या सोहळ्याला आवर्जून मदत करतात. वेताळ प्रसन्न डोंगरी गल्ली तरुण मंडळ तुमचं आम्ही या लग्न सोहळ्याचा प्रोग्राम बघून किती आनंद झालेला आहे. असा तुमचा प्रोग्राम चालू राहू त्याची मी विनंती. आपल्या गावात पहिली प्रथा ही डोंगरी तरुण मंडळांनी सामूहिक विवाहाचा सुरुवात केली आणि अजूनपर्यंत चालू आहे. त्यांना वेसावा कोळी मच्छीमार नागो मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार लोक. डोंगरीकर तरुण मंडळ याने जो प्रोग्राम सामूहिक विवाहाचा खूप थाटामाटात संपन्न होत आहे ते त्यासाठी मी डोंगरीकर मंडळाला शुभेच्छा देतो. एकविरा ऑर्केस्ट्राची मस्त मजा येते. मला गर्व आहे की मी डोंगरीकरी सून आहे म्हणून. साऱ्या मित्रांचा तो खास मैन दादाला नावास. साऱ्या मित्रांचा तो खास मैन दादाला नावास. 90 गावागावात एकच वागा आमचा मैन दादा. एकच वागा आमचा मैन दादा. स्वादिष्ट सुग्रास भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था ज्यांनी केली सन्माननीय अनिल माळी यांच्या सौभाग्यवती राजेश्री माळी या ठिकाणी आल्यात. त्यांनी सन्मान स्वीकारला. मी त्यांना विनंती करते की आजच्या ह्या प्रसंगी शुभेच्छा द्याव्या. तुमच्या डोंगरीकर तरुण मंडळ त्यांचं खूप खूप आभार मानत आहे. तुम्ही आम्हाला हा चान्स दिला. एवढ्या पब्लिकचे आम्हाला आहे त्यांचा स्वीकार
27वा सामूहिक विवाह सोहळा पार पडत आहे. त्या सर्व डोंगरीकर तरुण मंडळ यांचे अध्यक्ष माननीय श्री महेंद्रजी लडगे यांचे मी अभिनंदन करीत आहे. तरी हे भारतामध्ये पहिल्यांदा चायनामधून उतरले आणि ज्यांनी उतरवले त्यांनी थेट या सामूहिक विवाहासाठी दिलेले आहेत. आणि म्हणून सांस्कृतिक हॉल जो आहे त्या हॉलचे रखवाले तन्वीर जी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनीच आज आपल्याला ही हवा खेळती ठेवण्यासाठी हे सगळे फॅन उपलब्ध करून दिलेले आहेत. विनामूल्य, कोणताही मोबदला दिला घेतला नाही त्यांनी. आणि म्हणूनच ते आज या ठिकाणी आले. डोंगरीकर तरुण मंडळाच्या वतीने त्यांना आम्ही स्वागत करतो. भरत खजिनदार आमचे भरत चांगले यांना मी विनंती करतोय. तन्वीर नेहमीच सपोर्ट करीत असतात सगळ्या कामामध्ये. डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र लडके, हे सर्व कार्यकारी मंडळ, सभासद आणि पाहुणे मंडळ, आजचा लग्न सोहळा दिमागदार आणि सुखसुखीत, खूप छान, खूप सुंदर आणि असं वातावरण, असं वाटतं की प्रायव्हेट आपण काम केलं असं वाटतं. खूप छान. त्यांचं काय कामाचं असं असतं की दरवर्षी प्रत्येक वर्षी असंच सुटसुटीत आणि चांगलं असतं. त्याबद्दल माझं विसाव मच्छीमार तर्फे सर्व वधूवरास तरुण मुलास हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे. आजकालच्या या महागाईमध्ये आपण बघितलं असेल की लग्न करणं गरिबाला खूप अवघड झालं. आणि याच्यासाठी आम्ही डोंगरीकर तरुण मंडळाने असा एक निश्चय केला की आपण हे सामूहिक विवाह सोहळा साजरा करायला पाहिजे, जेणेकरून गरीब माणसाला एक ते चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे, भव्य आणि दिव्य असं कमीत खर्चामध्ये आपण सामूहिक विवाह सोहळा साजरा करून त्या लोकांना याच्यामध्ये सहभागी होता येईल. मला खूप चांगलं वाटते की डोंगरीकर तरुण मंडळ सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतात. त्याच्यामुळे म्हणजे आमच्या मिडल क्लास लोकांना खूप मदत होते. मला खूप छान वाटतंय कारण की मी असं फर्स्ट टाइम असं लग्न बघितलं आहे आणि मला खूप आवडलं आहे. सो डोंगरीकर तरुण मंडळाचे मी आभारी आहे. हे सामूहिक विवाह सोहळा 27वा सामूहिक विवाह सोहळामध्ये आम्हाला सहभागी केल्याबद्दल डोंगरीकर तरुण मंडळाचे आम्ही हार्दिक आभार मानत आहे. तसेच उत्तम आयोजनाची सोय केली आहे डोंगरीकर तरुण मंडळाने. आणि ह्या वर्षी सुद्धा दहीहंडीचे मानकरी असून सुद्धा हे करून दाखवलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. लडगे परिवार तसेच कपी परिवाराकडून तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सर्वप्रथम धन्यवाद डोंगरीकर तरुण मंडळ. आमचे हे कार्य आज तुमच्यामुळे खूप चांगलेपणे झालं आहे आणि ते पण कमी पैशात. त्याचं खूप आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही खूप आभार आहोत तुमच्या. तुझा छंद लागला तुझा रंग लागला कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला असा कसा बाई मला तुझा रंग लागला छंद लागला तुझा छंद लागला रंग लागला तुझा रंग लागला कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला असा कसा बाई मला. बघता बघता आम्हाला 27 वर्षे पूर्ण झालेले आहेत. 27 वर्षे पूर्ण होत असताना आम्हाला जो डोंगरीकर तरुण मंडळाला या सर्व वधूवरांच्या वडिलांचा, आईवडिलांचा आम्हाला आशीर्वाद आहे. म्हणून हे डोंगरीकर तरुण मंडळ अजूनपर्यंत एक आहे आणि एकजुटीने आम्ही सतत काम करतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सर्व वधूवरांचे आशीर्वाद आम्हा डोंगरीकर तरुण मंडळाला असावे, आमच्या सभासदांना असावे. आणि त्याचप्रमाणे वधूवरांना मी डोंगरीकर तरुण मंडळातर्फे पुढच्या आयुष्यासाठी मी त्यांना भरभरून त्यांचे चांगले दिवस येऊ दे, त्यांच्या जीवनात सुख समाधी समृद्ध नांदू दे, एवढीच मी अपेक्षा करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो. श्री वेताल देवा, आमच्याबरोबर तुम्ही असेच मागे उभे आहात, असेच आमच्याबरोबर हमेशा उभे राहा.
एकविरा मातेला मी गारणं घालतो आणि असा हा सोहळा आम्ही अजून 50 वर्ष 100 वर्ष साजरा करावा डोंगरीकरांनी असा आम्हाला आशीर्वाद द्या. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतोय आणि या डोंगरीकर तरुण मंडळाच्या सर्व कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झाल्यामुळे मी सर्वांचे आभारी मानतो. धन्यवाद. तुझे रूपाचं चांदणं मना